संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीलाच लागले आल्या एकीकडे गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर आज मार्गशीर्षमधला दुसरा गुरुवार आहे आणि पूजा वगैरे सगळं मांडून झालं आहे. कृषिका ट्युशनला गेली आहे आणि खिचडीसुद्धा बनवली आहे, पण परत एकदा बनवायची थोडीशी मला, कारण का दीदी येते. सो एकीकडे मी शेंगदाणे भाजते आणि आपली पूजा मांडून झाली आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर कृषिकाला स्कूलमध्ये सोडल्यानंतर मला देवळातसुद्धा जायचं आहे दत्तांचं दर्शन घ्यायला. तर मी सुद्धा रेडी झाले आणि कृषिकाला शाळेत सोडते आणि दत्त मंदिरात जाऊन पायासुद्धा पडायचं आहे. सोबत सपना येते. तेजूची का धावपळ आहे. चला आता बस येईल 5-10 मिनिटात. दत्तांच्या देवळात आलं. कुठून राहिलं पालखी पण आली. तिला पण डोकं टेकायचं. हे गाण्या जर पकड पाटणं घे. तर संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीलाच लागले आल्या. एकीकडे पुरणपोळ्या होत आहेत, मटर पनीर करायचे आणि आपला गाजरचा हलवा म्हणजे कुकरमध्ये केला आहे. आता बघू कसं झालं आहे. ए तिला जेवू दे. नको तू जेव. नाही नाही तिला जेवू दे. तिला घरी जायचं, मी भरवणार तुला. आईला सांगू मग. तर आत्ताच जेवण हंतरुणं वगैरे पडली. आज कोमल आणि तिचे मिस्टर आलेले, सो मी इन्व्हाइट केलं होतं त्यांना आणि खूप दिवस आले नव्हते ते. खूप छान वाटलं आणि आपला गुरुवार पण मस्त झाला. सो पुढचा आता गुरुवार डायरेक्ट. तर आत्ता कृषिकाची काय मस्ती चालली काय माहिती. म्हटलं एक फटका दिला का व्हिडिओ चालू असताना बोलत होता माझ्या पिल्लू. मम्मा पप्पा पण येईल फ्रायडे उद्या, म्हणजे सोमवारी संडेला रात्री गेले, गुरुवारपर्यंत आजपर्यंत स्टे होता. सो उद्या येईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.